नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YBT अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण DCC बँक भरती 2024 चे जे लेटेस्ट पेपर झालेले आहेत त्यामधील गणित व बुद्धिमत्ता या दोन विषयांवरती जे पण प्रश्न विचारलेले आहेत त्यांचं स्पष्टीकरण आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. अशाच प्रकारचे ऑलरेडी आपण आपल्या चॅनल वरती 4 ते 5 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. त्यांच्यामध्ये आपण संपूर्ण स्पष्टीकरण बघितलेलं आहे. जर ते व्हिडिओ बघितलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक टाकून देतोय. हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर ते देखील तुम्ही व्हिडिओ बघू शकता, जेणेकरून DCC बँक भरतीसाठी तुम्ही कोणत्याही जिल्ह्यासाठी अर्ज केला असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला गणित व बुद्धिमत्तावरती कसे प्रश्न येतात, त्यांना कसं सोडवायचं असतं ते तुम्हाला समजून येणार आहे. तर आजच्या यामध्ये जर विचार केला तर या व्हिडिओमध्ये आपण कोणता पेपर सोडून घेणार आहोत मित्रांनो, लेटेस्ट झालेला रत्नागिरी जिल्ह्याचा हा पेपर सोडून घेणार आहोत मित्रांनो. दिनांक जर म्हटलं तर 6/10/2024 रोजी हा पेपर झालेला आहे मित्रांनो. शिफ्टचा टायमिंग वगैरे तुम्ही इथं बघू शकता. क्वेश्चन आणि त्यासोबत एक्झाम कोड विषयी इथं तुम्हाला माहिती दिली, पीरियड म्हणजे टायमिंग विषयी तुम्हाला माहिती दिली, ते तुम्ही इथं जाणून घेऊ शकता. ठीक आहे. आता यामध्ये आपण फक्त गणित व बुद्धिमत्ता या दोन विषयांचं स्पष्टीकरण बघणार आहोत. बाकीच्या प्रश्नांवरती आपण चर्चा करणार नाहीयेत. हे बाकीचे जे पण प्रश्न आहेत यांची उत्तर आपण आपल्या प्रश्नपत्रिकांमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. एकूण आपण 44 प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देतोय. या प्रश्नपत्रिकेविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमाने 15 मिनिटाचा जेव्हा आपला हा व्हिडिओ कंप्लीट होईल त्या 15 मिनिटाच्या वरती तुम्हाला या नोट्स बद्दल माहिती भेटणार आहे आणि या क्वेश्चन पेपर विषयी माहिती भेटणार आहे. तर या व्हिडिओला तुम्ही 15 मिनिटं डायरेक्टली स्किप करून पुढे नोट्स बद्दल माहिती जाणून घेऊ शकता, किंवा हा व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला या सर्व प्रश्नपत्रिका ज्या DCC बँक भरतीच्या लेटेस्ट झालेल्या या 44 प्रश्नपत्रिका आहेत त्या आणि त्यासोबत नोट्स द्या आपण उपलब्ध करून देतोय. तर त्या नोट्स तुम्हाला कशा भेटणार त्याच्याविषयी माहिती तुम्हाला 15 मिनिटाच्या व्हिडिओवरती बघण्यासाठी भेटणार आहे. तर चला आता गणित व बुद्धिमत्ताचे प्रश्न कुठे आहेत ते आपण बघूयात. तर बघा, इथून खाली जर म्हटलं तर गणित व बुद्धिमत्ताच्या प्रश्नांना इथं सुरुवात होत आहे. तर इथूनच आता आपण सोडवायला इथं सुरुवात करणार आहोत. आता आपल्याला पहिला प्रश्न काय दिलेला आहे त्याचं स्पष्टीकरण आपण जाणून घेत आहोत. इथे म्हटलेलं आहे ए ही बी ची बहीण आहे. पुढे म्हटलेलं आहे सी ही बी ची आई आहे. पुढे म्हटले डी हे सी चे वडील आहेत. पुढे म्हटलेलं आहे ई ही डी ची आई आहे आणि पुढे आपल्याला म्हटलेले आहे ए चे डी शी नाते काय ते आपल्याला विचारलेलं आहे. जसा प्रश्न आपण वाचतो त्याचप्रमाणे इथं आपल्याला मांडणी करत चालायचे. तर इथे बघा काय म्हटलेलं आहे, पहिल्या याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, ए ही बी ची बहीण आहे. तर आपण इथं ए घेतला, इथं बी घेतलं. यांचं काय आहे, बहीण. ठीक आहे, बहीण आहे किंवा बहिणी बहिणी आहेत किंवा बहीण भाऊ आहे, काही अडचण नाही. आता हे 2 नंबरला आपल्याला काय म्हटलेलं आहे, सी ही बी ची आई आहे. आता सी ही बी ची आई आहे, इथे आपण सी घेतला, ही काय आहे, आई कोणाची, बी ची. त्यामुळे आपण इथं हा इकडे एरो दाखवणार. हे एकमेकांशी बहीण भाऊ आहेत अशा प्रकारचा आपण मानू शकतो, किंवा बहिणी बहिणी आहेत, कोणतंही लिंग वापरलं तरी काय अडचण नाही. ठीक आहे. पुढे आपल्याला काय म्हटलेलं आहे, आपण इथपर्यंत मांडणी केली. ही बी ची आई आहे. आता ह्या दोघी एकमेकी बहिणी किंवा भाऊ आहेत, तर याची सुद्धा ही सी काय असणार आहे, आईच असणार आहे. हे आपल्याला इथं समजून आलं. ठीक आहे, इथपर्यंत आपण इथं क्लिअर झालो. पुढे म्हटलंय पुढे म्हटलेलं आहे डी हे सी चे वडील आहेत. ठीक आहे, डी हे सी चे वडील आहेत, म्हणजे हिचे हे डी जे आहेत हे वडील आहेत. ठीक आहे, डी हे सी चे वडील आहेत, वडील. इथपर्यंत आपल्याला समजलं. आता हे जर सी चे वडील आहेत आणि या जर म्हटलं तर बहिणी आहेत आणि यांची आई ही सी आहे दोघांची, ए बी ची. ठीक आहे. तर आता यावरून आपल्याला काय समजतं, इथं डी आणि ए. ठीक आहे, हे जर म्हटलं तर हे कोण लागणार, यांचे आजोबा. ठीक आहे, आजोबा, आजोबा लागणार. या दोघींचे जर बहीण भाऊ यांचे काय असणार, आजोबा. याच्यानुसार आपण इथं मांडणी केली. पुढे काय म्हटलेलं आहे, ई ही डी ची आई आहे. ठीक आहे, आता ई ही डी ची आई आहे असं म्हटलेलं आहे. आता पुढे आपल्याला अजून म्हटलेलं आहे यामध्ये ई ही डी ची आई, ई ही जी व्यक्ती आहे ही आई आहे डी ची. आता परंतु आपल्याला पुढे एवढं काय विचारलेलं नाहीये, हे फक्त आपल्याला चुकवण्यासाठी दिलेलं आहे. पुढे आपल्याला डायरेक्टली म्हटलेलं आहे ए आणि डी. ठीक आहे, ए चे डी शी नाते काय, म्हणजे याचं आणि याचं नातं काय. इथे आपण ऑलरेडी ते काढलेलं आहे. ठीक आहे, आजोबा लागतो. तर परंतु आपल्याला ए चे नाते विचारले, ए चे डी शी नाते म्हणजेच ही कोण आहे, मग नात आहे. ठीक आहे, इथपर्यंत आपल्याला इथं समजून आलं, म्हणजे उत्तर इथंच येतं. परंतु ही जी स्टेप आहे ही एक्स्ट्रा दिलेली आहे, ही आपल्याला सोडवण्याची सुद्धा इथं गरज पडत नाही. त्यावरतून ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचे इथे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, याप्रमाणे तुम्ही मांडणी केली तर तुमचं उत्तर लवकरात लवकर तुम्ही काढू शकता. तुम्हाला हे जे नातेसंबंध हे जे उदाहरण आहेत तुम्हाला जसं व्यवस्थित लवकरात लवकर सोडवता येतील त्याप्रमाणे तुम्ही सोडवा आणि लवकरात लवकर प्रश्नाचं उत्तर काढण्याचा प्रयत्न करा.
चला आता आपण 2 नंबरचा प्रश्न इथं बघत आहोत मित्रांनो. प्रश्न काय दिलेला आहे, ABCD आणि F हे एका कुटुंबातील 6 व्यक्ती आहेत. यांच्यामध्ये दोघांचं लग्न झालेलं आहे, म्हणजेच ते जोडपे आहेत. आणि पुढे आपल्याला म्हटलेलं आहे डी ही ए ची आजी आणि बी ची आई आहे. पुढे म्हटलेलं आहे सी ही बी ची पत्नी आणि एफ ची आई आहे. पुढे आपल्याला काय म्हटलेलं आहे, एफ ही ई ची नात आहे. तर आपल्याला म्हटलेलं आहे सी चे ए शी नाते काय. आता याच्यानुसार आपण इथं मांडणी करून घेऊया. थोडंसं फॉन्ट साईज कमी करूया जेणेकरून आपल्याला व्यवस्थित दिसेल. आता हे संपूर्ण काढून टाकूया आणि आपण जशी मांडणी करतो प्रश्न वाचल्यानंतर ती मांडणी आपण इथं करून घेऊया. इथे काय म्हटलेलं आहे डी, ठीक आहे, आपण डी घेतला. डी काय म्हटलेलं आहे, ए ची आजी, ठीक आहे, ए ची आजी आहे, आजी. इथपर्यंत आपण इथं मांडणी केली आणि इथे जर म्हटलं तर हे नातू आहे हे आपल्याला समजून आलं. पुढे काय म्हटलेलं आहे, डी ही ए ची आजी आहे आणि बी ची आई आहे. इथं बी घेतला, बी ची काय आहे, आई. इथपर्यंत आपल्याला समजून आलं. आता याची आई आहे, तर आता आपल्याला इथून काय समजतं मित्रांनो, इथे हे जे असणार आहे, आता यांचं नातं काय असणार आहे, मग वडिलाचं नातं असणार आहे. हे वडील असणार आहे हे आपल्याला लक्षात येणार आहे. पुढे ते कसं तुम्हाला हा प्रश्न पूर्ण वाचल्यानंतर ते देखील समजून येईल. ठीक आहे, इथपर्यंत आपण मांडणी केली. पुढे म्हटलेलं आहे सी ही बी ची पत्नी आहे. ठीक आहे, म्हणजे इथं बी दिलाय, बी दिलेलं आहे आणि तिथून जर म्हटलं तर सी ही बी ची पत्नी आहे, म्हणजे हे काय आहेत, नवरा बायको. ठीक आहे, नवरा बायको आहेत. हे नवरा बायको आपण अशा प्रकारची इथं मांडणी केली. पुढे आपल्याला काय म्हटलेलं आहे, बी ची पत्नी आहे आणि एफ ची आई आहे, म्हणजेच एफ ची आई आहे, म्हणजे ही सी जी आहे ही पत्नी आणि एफ ची आई आहे. ठीक आहे, एफ ची आई आहे अशा प्रकारचं. आता इथून जर विचार केला तर आपल्याला हे वडील आहेत हे इथं समजलं होतं. तर मग हे ह्या दोघांचं नातं काय होणार आहे इथे, मग इथं बहीण भावाचं नातं होणार आहे. ठीक आहे, बहीण भावाचं नातं इथे होणार आहे. ठीक आहे, पुढे अशा प्रकारचं आपण इथपर्यंत मांडणी केली. पुढे म्हटलेलं आहे एफ ही ई ची नात आहे, म्हणजेच आता एफ दिलाय का, इथे एफ दिलाय आणि ही ई ची नात आहे. ठीक आहे, तर ई आपण कुठेही घेऊ शकतो. ई अजून याचा उल्लेख झालेला नाहीये, तर ई आपण इथे घेतला, ई ची नात आहे. ठीक आहे, पुढे नात आहे तर आपल्याला म्हटलेलं आहे सी आणि ए चे नाते काय, म्हणजे हे एक्स्ट्रा दिलेलं आहे, हे आपल्याला काही काढण्याची देखील गरज नाहीये. इथूनच आपल्याला समजून येतं. इथे आपल्याला सी चे ए शी नाते काय ते आपल्याला विचारले, म्हणजेच इथं सी दिलाय आणि सी चे ए शी नाते काय. आता सी एफ ची आई आहे आणि ए आणि एफ हे दोघं बहीण भाऊ आहेत. तर याच्यावरतून आपल्याला काय समजून येतं, आता हे दोघं बहीण भाऊ आहेत, याची आई आहे, तर याची देखील आईच असणार, म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचे इथे योग्य उत्तर असणार आहे. तर या टाईपचा हा प्रश्न होता. अशा प्रकारे तुम्ही मांडणी करून या प्रश्नाला इथं सोडवू शकता. तुम्हाला हे नाते संबंध याच्यावरती कशा प्रकारचा प्रश्न आला, तर तुम्हाला जसं व्यवस्थित लवकरात लवकर प्रश्नाला सोडवता येईल त्याप्रमाणे तुम्ही हे जे प्रश्न आहेत ते सोडू शकता. आता यामध्ये आपल्याला पुढील प्रश्न काय दिलेला आहे ते आपण इथं जाणून घेऊया. ठीक आहे, आता यामध्ये जो पण प्रश्न असेल तो तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे आणि त्यानुसार तुम्हाला इथं सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. पुढे आपल्याला 3 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे बघा. इथे म्हटलेलं आहे शांताबाई कांताबाईला म्हणाली. ठीक आहे, इथे शांताबाई घेतली. ठीक आहे, शांतच आपण फक्त लिहूया. ती कोणाला म्हटली, कांताबाईला. तर कांताबाई घेऊया इथं. आता कांताबाईला काय म्हणाले बघा, तू माझ्या, ठीक आहे, तू माझ्या मुलाच्या आईच्या, ठीक आहे, तू माझ्या मुलाच्या, मुलाच्या आईच्या, मुलाच्या आईच्या म्हणजे आता तू माझ्या म्हटलेले, माझ्या शब्द वापरलेला आहे, म्हणजे ही शांताबाई म्हणत आहे. ही कोण म्हणत आहे, शांता. तू माझ्या मुलाच्या आईच्या, आता मुलाच्या आईच्या, आता हिचा हा मुलगा आणि याची आई पुन्हा हीच असणार आहे. हिचा हा मुलगा आणि मुलाची आई हीच असणार आहे, हे तुम्हाला समजून घ्यायचंय. इथपर्यंत हा प्रश्न फक्त आपल्याला उलटा पालटा विचारलाय, म्हणजेच तू माझ्या मुलाच्या आईच्या, म्हणजे शांताबाईच्या मुलाच्या आईच्या. पुन्हा इथं आपण हे रिटर्न घेऊ शकतो, रिटर्न समजू शकतो. ठीक आहे, हा इथपर्यंत हा प्रश्न फक्त रिपीट झालेला आहे, याच्यामध्ये काही अर्थ नाहीये. फक्त आपल्याला मुलाच्या आणि पुन्हा आईच्या, मुलाची आई तीच असणार आहे स्वतः. ठीक आहे, इथपर्यंत आपण इथं समजून घेतलं. तर पुढे काय म्हटलेलं आहे, नवऱ्याच्या वडिलांच्या, ठीक आहे, नवऱ्याच्या वडिलांच्या मुलीची आई आहेस. ठीक आहे, आता इथं आईच्या नवऱ्याचा, आता इथं नवऱ्याचा आपण उल्लेख घेऊया. आपण या साईडला घेऊ, काय अडचण नाही. ठीक आहे, इथं नवरा घेऊया, नवऱ्याच्या वडिलांचा, इथं वडील घेऊया, इथं वडील गेला, वडिलांच्या मुलीची आई आहेत. ठीक आहे, आता इथं मुलगी घेतली, त्याची एक मुलगीची आई आहेस, हिची आई आहेस. तर आपल्याला काय म्हटलेलं आहे, तर शांताबाई कांताबाईची कोण. आता या दोघींचं नातं विचारलंय, जसं सांगितलं तशी मांडणी केली. इथं मुलगा, त्यानंतर इथं वडील आणि वडिलांची ही मग मुलगी आहे, तर ही
ह्या मुलगी आहे तिची आई आहे, तर आईवरतून हिची जर आई असेल तर ही मग याची कोण असणार, सून असणार. कारण आईची जर म्हटलं तर आपल्याला या मुलाची बायको आणि या वडिलांचं इथं नातं दिलेलं आहे, त्याच्यानुसार आपलं हे जे आपण मांडणी केली त्याच्यानुसार आपण हे सून इथं उत्तर देऊ शकतो. ह्याच्यानुसार आपण मांडणी केली तर आपल्याला लवकर समजायला इथं मदत होते की इथं कोणाचं कोणाशी काय नातं आहे. ठीक आहे, मांडणी केली, शांताबाई कांताबाईला म्हणली तू माझ्या मुलाच्या आईच्या, तिथं आपण अशा प्रकारची मांडणी केली. पुढे म्हटलेलं इथं नवऱ्याच्या वडिलांच्या आपण इथं घेतलं. त्यानंतर पुन्हा वडिलांच्या मुलीची आई, आता मुलीची म्हटलेलं आहे, इथं मुलगी घेतली, आई आहेस, आता मुलीची आई. ठीक आहे, आई म्हणजे हे रिपीट झालं, तर रिपीट झालं तर आता या दोघींचं नातं इथं विचारलंय, त्याच्यावरतूनच लगेच आपल्याला समजून येतं. उलटून पालटून विचारले परंतु प्रश्न आपल्याला समजायला इथं थोडं सोपं जात आहे. ठीक आहे, चला पुढील आपल्याला काय म्हटलेलं आहे, 4 नंबरचा प्रश्न इथं दिलेला आहे. पुढील प्रश्न आता आपण बघत आहोत. इथे आपल्याला जवळपास इथं हे 3 प्रश्न नातेसंबंधावरतीच विचारले गेले होते. आता पुढे बघा काय म्हटलेलं आहे, एका रांगेमध्ये एक व्यक्ती डावीकडून 17वा आणि उजवीकडून 20वा आहे. ठीक आहे, तर आपल्याला म्हटलेलं आहे त्या रांगेमध्ये एकूण किती व्यक्ती आहेत, अशा प्रकारचा इथं प्रश्न विचारला गेलाय. ठीक आहे, तर आता आपल्याला या प्रश्नाला इथं सोडवायचं आहे. आता हा प्रश्न आपण सोडून घेऊया आणि त्यानंतर नोट्स बद्दल माहिती जाणून घेऊया. आता इथे जर म्हटलं तर एक रांग घेतली, मुलांची ही रांग आहे. ठीक आहे, आपण इथं उदाहरणार्थ रांग घेतली. इथे काय म्हटलेलं आहे, तो डावीकडून आपण ही डावी बाजू घेतली. ठीक आहे, ही उजवी बाजू घेतली किंवा ही डावी बाजू घ्या, जेणेकरून आपण जसं बसतो त्याप्रमाणे घेतलं तर उदाहरण सोडवण्यासाठी इथं आपल्याला थोडी मदत होते. इथे डावी आणि उजवी बाजू घेतली. आता इथे काय म्हटलेलं आहे, एक व्यक्ती डावीकडून 17वा आणि उजवीकडून 20वा आहे. ठीक आहे, तर आपल्याला त्या रांगेमध्ये एकूण किती व्यक्ती आहेत डायरेक्टली प्लस करा. ठीक आहे, आता इथून जर म्हटलं तर हा व्यक्ती इकडून जर मोजलं तर आपल्याला इकडून 17वा आणि इकडून 20वा, इथं 20 प्लस 17 एकत्रित केले तर आपल्या प्रश्नाचं 30 आणि 37 उत्तर येतं. परंतु इथे एकच व्यक्तीचा उल्लेख केलेला आहे, तर आपण इकडून 20व्या वेळेस मोजला आणि इकडून 17व्या वेळेस मोजला. एकच व्यक्ती दोनदा नसणार आहे, कारण यामध्ये एकच व्यक्ती असणार आहे, तर यामध्ये एक मायनस करा, कोणताही एकाच वेळेस तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. तर 36 आपलं उत्तर आलं, तर यावरून 36 आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर सांगता येईल. कारण एक व्यक्ती आपण एकदाच मोजू शकतो, जसं की इकडून आपण एकदा मोजू शकतो. ठीक आहे, इकडून आपण समजा इथं 17वा मोजला, इकडून 20वा मोजला. ठीक आहे, 20वा मोजला अशा प्रकारचा. तर इथे 19 आहे, इथं 20वा मोजला. ठीक आहे, इथं 20वा मोजला, तर हा 17वा किंवा 20वा एकदाच पकडावा लागेल, कारण तो एकच व्यक्ती आहे. तर टोटल आपण यांची कॅल्क्युलेशन म्हणजेच बेरीज केली तर आपलं 37 उत्तर येतं. आता हा व्यक्ती एकदाच धरावा लागणार आहे, -1 केलं, 36 आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर आलं. तर बघा मित्रांनो, आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती देऊन घेतो आणि त्यानंतर लगेच आपण या व्हिडिओला पुढे कंटिन्यू करणार आहोत. तुम्ही डीसीसी बँक भरतीच्या कोणत्याही जिल्ह्यासाठी तुम्ही तयारी करत असाल तर त्याच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या नोट्स आपण तयार केलेले आहेत. त्या नोट्स बद्दल थोडक्यात माहिती तुम्हाला उपलब्ध करून देत आहे. यामध्ये आपण एकूण 44 प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देतोय आणि त्यासोबतच 4 ते 5 विषयांच्या नोट्स देखील उपलब्ध करून देतोय. या लेटेस्ट झालेल्या प्रश्नपत्रिका असणार आहेत सप्टेंबर, ऑक्टोबर, ऑगस्ट महिन्यातील 2024च्या. यामध्ये जिल्हा आणि त्यासोबतच शिपाई पदाच्या, लिपिक पदाच्या किती पेपर आहेत ते तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटून जातील. ठीक आहे, इथं जुन्यापासून नवीन पर्यंतच्या एकत्रित अशा प्रकारच्या 44 प्रश्नपत्रिका आपण तुमच्यासाठी इथं उपलब्ध करून देणार आहोत. याच्यामध्ये तुम्हाला सर्व काही भेटणार आहे मित्रांनो, या 44 प्रश्नपत्रिका आणि बाकी 4 ते 5 विषयांच्या नोट्स. यामध्ये कोणकोणते विषय असणार आहे, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी आणि IMPGK, तर या विषयांचा समावेश असणार आहे. यामध्ये प्रत्येक विषयाच्या 100 ते 150 पेजेसच्या टायपिंग या नोट्स असणार आहे आणि गणित बुद्धिमत्ताचं टॉपिक नुसार नोट्स असणार आहे आणि स्पष्टीकरण वगैरे सर्व दिलेलं असणार आहे. ठीक आहे, सोल्युशन वगैरे तुम्हाला इथेच भेटून जाणार आहे. आणि या ज्या क्वेश्चन पेपर भेटणार आहेत ते 44 क्वेश्चन पेपर, यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचा आन्सर दिलेला असणार आहे. स्पष्टीकरणासाठी तुम्हाला जर प्रॅक्टिस करायची असेल तर गणित व बुद्धिमत्ताच्या नोट्स उपलब्ध करून देतोय. इथे तुम्हाला स्पष्टीकरण भेटून जाईल. क्वेश्चन पेपर मध्ये फक्त ओनली आन्सर असणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे, आता यामध्ये जर म्हटलं तर हे सर्व काही PDF स्वरूपामध्ये आपण उपलब्ध करून देतोय. यांची सर्वांची एकत्रित किंमत 198 रुपये ठेवलेली आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर बघा 91 39 64 31 99 या नंबरवरती फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला पेमेंट करायचं. ठीक आहे, पेमेंट झाल्यानंतर याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा. पेमेंटसाठी आणि व्हॉट्सअपसाठी एकच नंबर असणार आहे. यांचं एकत्रित पेमेंट असणार आहे 198 रुपये. हे पेमेंट तुम्हाला करून व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. स्क्रीनशॉट आल्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला व्हॉट्सअपवरती या सर्व स्टडी मटेरियलच्या नोट्स ज्या आहेत त्या टायपिंग
टायपिंग मध्ये नोट्स असणार आहे, हे सर्व PDF स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती तुम्हाला शेअर केलं जाईल मित्रांनो. तुम्ही कोणत्याही जिल्हा बँकसाठी अर्ज केला असेल तर त्याच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या नोट्स असणार आहेत आणि लेटेस्ट झालेल्या या प्रश्नपत्रिका दुसरीकडे तुम्हाला कुठेच भेटणार नाहीये. आपण या सर्व तुमच्यासाठी अतिशय कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देतोय. सोबत या 4 ते 5 विषयांच्या नोट्स देखील उपलब्ध करून देत आहोत. जर पाहिजे असेल तर लवकरात लवकर 198चं पेमेंट करायचे आणि पेमेंट झाल्यानंतर याच नंबरवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा. पेमेंटसाठी आणि व्हॉट्सअपसाठी एकच नंबर असणार आहे. तर अशा प्रकारच्या या नोट्स विषयी देखील तुम्हाला इथं माहिती देऊन घेतली. तर चला आता आपण पुढे आपला व्हिडिओ कंटिन्यू करत आहोत. तर 5 नंबरचा प्रश्न आता आपला चालू आहे. तर 5 नंबरचा प्रश्न देखील याच टाईपचा आलेला आहे. याच्यामध्ये जास्त काही नाहीये. इथे काय म्हटलेलं आहे, एका रांगेमध्ये मोहन उजव्या बाजूने 10व्या क्रमांकावरती होता. त्यानंतर सोहन डाव्या बाजूने इथं आपल्याला 25व्या क्रमांकावरती होता, अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. त्यांना इथं आपापसात इथं त्यांनी जागा बदलली. ठीक आहे. तर मोहन इथं उजवीकडून 22व्या क्रमांकावरती आला, तर सध्या सोहन उजवीकडून कितव्या क्रमांकावरती असेल असं विचारलंय. म्हणजे टोटल जर म्हटलं तर आता एकूण क्रमांक किती आहेत हे आपण कॅल्क्युलेशन करून घेऊया. यामध्ये जर म्हटलं तर हे टोटल हे 25 आणि हे 10. ठीक आहे. गॅप जर म्हटलं तर एकूण 35 होतात. आता 35 यामध्ये जर विचार केला तर कॉमनली इथं 2 आपल्याला इथं वाढ झालेली बघण्यासाठी भेटत आहे आणि हेच आपण यामध्ये 2 प्लस केले तर एकूणच 37 होतात. कॅल्क्युलेशन सुद्धा करण्याची गरज नाहीये मित्रांनो. ठीक आहे. आपण थोडं फक्त इथं व्यवस्थित बघितलं किंवा इमॅजिन जरी केलं, आपण फक्त मनातल्या मनात जरी आपण हा क्रम व्यवस्थित मांडला तरी आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत आहोत मित्रांनो. ठीक आहे. तर अशा प्रकारचं जर तुम्हाला नाही समजलं तर डायरेक्टली अशा प्रकारची एक रेष आखायची. यामध्ये आपल्याला ही मांडणी करून घ्यायची. इकडून सोहन किती नंबरला होता, मोहन किती नंबरला होता, ही आपली उजवी बाजू, ही आपली डावी बाजू आहे, अशाप्रमाणे देखील तुम्ही सोडू शकता. तर या स्वरूपामध्ये आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगता येईल. ठीक आहे. पुढील बघा, आपल्याला 6 नंबरचा इथं आपला प्रश्न इथं चालू आहे. तर 6 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे ते आता आपण जाणून घेऊया. इथे देखील इथे जर म्हटलं तर आपल्याला रांगेवरतीच प्रश्न आलेला आहे. एका रांगेमध्ये सुरेश डावीकडून 23वा आहे. ठीक. त्यानंतर पुढे आपल्याला म्हटलेलं आहे तसेच रमेश उजवीकडून 32वा आहे. तर त्यांच्या दोघांमध्ये किती जण उभे 6 जण उभे आहेत. तर आपल्याला त्या रांगेमध्ये जास्तीत जास्त किती जण उभे आहेत हे आपल्याला विचारलंय. तर हे आपण इथं कॅल्क्युलेशन करूया, काय अडचण नाही. इथं इथं हा पहिला, आता इथं काय म्हटलेलं आहे, एका रांगेत. ठीक आहे. ही आपली जर म्हटलं तर ही उजवी बाजू, ही डावी बाजू. आता इथे काय म्हटलेलं आहे, सुरेश हा डावीकडून 23वा आहे. ठीक आहे. आता डावीकडून म्हटलेलं आहे तर इकडून मोजूया. हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23. ठीक आहे. इथे 23 नंबरला कोण आहे, इथं 23 नंबर आहे, इथं आहे सुरेश. ठीक आहे. त्यानंतर इथं काय म्हटलेलं आहे, तसेच रमेश उजवीकडून 32वा आहे. ठीक आहे. इथून जर म्हटलं तर हा 32वा आहे, तर ही उजवी बाजू घेतली आपण. इथून कॅल्क्युलेशन करायला सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 आणि 32. ठीक आहे. ही 32, इथं 32 नंबरला कोण आहे, इथं 32 नंबरला. ठीक आहे. 32 नंबरला कोण म्हटलेलं आहे, रमेश. रमेश. आता या दोघांच्या मध्ये जर म्हटलं तर एकूणच 6 जण उभे आहेत. हे डायरेक्टली आपण इथं 6 घेऊया. 1 1 2 3 4 आणि 5 आणि 6 हे 6 घेतले. तर यांची डायरेक्टली इथं कॅल्क्युलेशन करायचं. डायरेक्टली आपण इथं विचार केला तर हे 23, हे 32, हे प्लस 6, यांची डायरेक्टली टोटल इथं आपल्याला जास्तीत जास्त किती जण आहेत ते आपल्याला विचारलंय. म्हणजे जास्तीत जास्त किती जण उभे आहेत ते आपल्याला विचारलंय. हे 3 आणि 2 5. ठीक आहे. आणि हे 6 11. त्यानंतर बाकी जर म्हटलं तर एक हात आला, हे 3 आणि 3 6 61. टोटल होतात 61. म्हणजे आपण डायरेक्टली यांची बेरीज केली तरी जमेल आणि अशा प्रकारचं केलं तरी चालेल. ठीक आहे. काय अडचण नाही. ज्याला जसं सोडवायचं तसं सोडू शकता. टोटल फक्त विचारले, डायरेक्टली बेरीज केली असते तरी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर येत होतं. काय अडचण नाही. ठीक आहे. चला पुढील प्रश्न. पुढे आपल्याला 7 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, एका 30 मुलांच्या रांगेमध्ये पी हा उजव्या टोकाकडून चौथा आणि डब्ल्यू हा डाव्या टोकाकडून 10वा. ठीक आहे. तर आपल्याला काय म्हटलेलं आहे, पी आणि डब्ल्यू मध्ये किती मुले आहेत, अशा प्रकारचं. आता 30 मुलांची रांग ही आपल्याला इथं समजून आलं. ही रांग घेतली. इथं जर म्हटलं तर ही आपली डावी बाजू. ठीक आहे. ही डावी बाजू आणि ही आपली उजवी बाजू. ठीक आहे. आता हे 30 आहेत, तर आपण ही मांडणी करून घेऊया. काय अडचण नाही. डायरेक्टली इथे काय म्हटलेलं आहे, पी हा उजव्या टोकाकडून चौथा. ठीक आहे. तर उजव्या टोकाकडून 1 2 3 4. ठीक आहे. चौथाच म्हटलेलं आहे. बरोबर. इथं चौथा बघा.
इथं 4 नंबरला कोण आहे? पी आहे. इथपर्यंत आपण केले आणि डब्ल्यू हा डाव्या टोकाकडून 10वा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. इथं 10 नंबरला कोण आहे मग? इथं 10 नंबरला आहे 10 नंबरला आहे डब्ल्यू. ठीक आहे. इथपर्यंत आपण सोडवलं. तर आपल्याला म्हटलेलं पी आणि डब्ल्यू यांच्यामध्ये, ठीक आहे, यांच्यामध्ये किती मूल्य आहेत? आता इथं यामध्ये आपण डायरेक्टली मायनस करू शकता. इथं जर विचार केला तर 30 तून हे 10 गेले, हे 4 गेले. ठीक आहे. तर किती एकूण झाले? 14. ठीक आहे. म्हणजे 30 तून हे 14 गेले. तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे मग? सांगा बरं. यामध्ये हे 2 झाले 1. अशा प्रकारचं. म्हणजेच आपलं प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 16. यांच्या मधील मुलं आपल्याला विचारले. आपण हे देखील अशा प्रकारचं मांडू शकता. बाकीचे राहिलेले मुलं एकूण 30 यांची रांग कंप्लीट करायची आणि त्याच्यानुसार आपण हे उत्तर काढू शकता किंवा डायरेक्टली वजाबाकी करून हे उत्तर देऊ शकता. 16 हे प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. चला पुढील प्रश्न. पुढील आपला 8 नंबरचा प्रश्न इथं चालू आहे. तर 8 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे बघा. तर इथं आपल्याला कोन काढण्यासाठी इथं प्रश्न विचारला गेलाय. घड्याळाचा आपल्याला अंशाचा कोन. आता कोन काढण्याचं आपल्याला 1-2 सूत्र आहेत वेगवेगळे. कोणत्याही मार्गाने तुम्ही इथं कोन काढू शकता. अतिशय सोपे सोपे आपल्याला प्रश्न विचारले जातात. कसाही प्रश्न आला तर घड्याळाचा कोन काढायचं तुम्ही कोणतंही सूत्र वापरू शकता. 2-3 नियम पण आहेत, परंतु तुम्हाला एकदम साधं सूत्र सांगतो. त्याच्या माध्यमाने तुम्ही आरामशीर इथं कोन काढू शकता. फक्त ठीक आहे, इथं अंशाचा कोन विचारलं घड्याळाचा, तर इथं आपल्याला तास काटा आणि मिनिट काटा यांच्या ज्या संख्या दिलेल्या आहेत याच्यावरतून आपण काही मिनिटामध्ये लगेच काही सेकंदामध्ये काही आपल्याला उत्तर काढता येतं. ठीक आहे. तर इथे काय म्हटलेलं आहे बघा, 4 वाजून 48 मिनिटांनी. ठीक आहे. तर आपल्याला इथं काय म्हटलेलं आहे, 4 वाजून 48 मिनिटांनी घड्याळातील तास काटा आणि मिनिट काटा यांच्यातील आपल्याला अंशाचा कोन काढायचा. आता घड्याळ इथं मांडत बसायचं नाहीये, काय गरज नाही. डायरेक्टली तुम्हाला एकच सूत्र सांगतो बघा. हे सूत्र तुम्ही नोट करून घ्या. इथं 30 तास इथं आपण 30 तास घेतलं मायनस, ठीक आहे, 11. त्यानंतर 11 झाल्यानंतर इथे हे मिनिटं घ्यायचे आणि त्याला भागाकारात 2. हे आपलं सूत्र आहे. इथे तुम्ही नोट करून घेऊ शकता या स्वरूपामध्ये. 30 तास, आपण हे तास घेऊ. 30 तास मायनस 11 मिनिटे भागिले 2 हे आपलं सूत्र आहे. आता हे आपण कसं टाकणार ते बघूया. इथं 30 तास हे आपण इथं खाली घेतोय. हे 30 होते, हे असेच घेतले. 30 तास. आता 30 तास हे गुणाकारात आहे. ठीक आहे. हे गुणाकारात आहे. आपल्या गुणाकाराची इथं क्रिया हे समजून येतं. आता तास किती दिलेत? तिथे 4 तास दिलेत. हे तर गुणाकारात किती येणार? 4 येणार. मायनस हे 11 होते असेच. आता इथं पुन्हा गुणाकारात मिनिट किती आहेत? 48 मिनिट घेतले आणि भागाकारात इथे 2. अशा प्रकारचं आपण इथं ही मांडणी करू शकता. या प्रकारे तुम्ही हे सोडू शकता किंवा अशा प्रकारे देखील ही मांडणी तुम्ही करू शकता. ठीक आहे. इथं 11 मिनिटे भागिले 2 गुणाकारात आपल्याला इथं किती दिलंय? सॉरी, 11 आणि मिनिटे किती दिलेत? 48. हे 48 आपण इथं मांडणी केली. तर हे आपलं सूत्र आहे. फक्त लक्षात ठेवायचं, ज्याला जसं टाकायच्या किमती तसं टाका आणि फक्त सोडवा आणि जे उत्तर येईल ते आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. यांचा गुणाकार केला तर 120 येतो, कारण 4-12 शून्य आहे. तसंच त्यानंतर 11 भागिले 2. आता इथे जर विचार केला तर यांचा आपण डायरेक्टली इथं गुणाकार करून घेऊ शकत आहे. इथं 2 1 2, त्यानंतर इथं 24 1 24, 24 2 48. आपलं उत्तर आलं 24. ठीक आहे. म्हणजेच राहिलं काय? 120 मायनस. ठीक आहे. 120 मायनस 11 गुणुले 24 हे आपल्या प्रश्नाचं इथे उत्तर आलं. ठीक आहे. आता यामध्ये 120 होते, तसेच यांचा गुणाकार केला तर 264 आपल्या प्रश्नाचं उत्तर येतं. आता यांच्या फक्त इथं वजाबाकी करायची तर 144 आपल्या प्रश्नाचं उत्तर येतं. तर 144 कुठे? ऑप्शन क्रमांक 1 या पर्यायामध्ये उत्तर आहे. तर आपलं जे सूत्र आहे ते व्यवस्थित लक्षात ठेवा. अंशाचा कोन काढण्याचं 30 तास मायनस 11 मिनिटे भागिले 2 हे आपलं प्रश्न जे सूत्र आहे. याच्यामध्ये हे 30 तास ठेवायचं. कोणताही आपल्याला अंशाचा कोन काढायला सांगितलं 30 तास ठेवायचं. याला आपल्याला तास किती दिलेत हे इथे टाकायचे. 40 तास टाकले. मिनिटं किती दिलेत? गुणाकारात हे मिनिटे टाकायचे, 48 मिनिटं. आणि मग त्यानंतर आपल्याला अंशाचा कोन इथं भेटून जातो. ठीक आहे. हे समजून आलं असेल तुम्हाला. काय अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे. चला पुढील प्रश्न बघूया. तर बघा, तर पुढील प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे. इथं दोन्ही प्रश्न पुढे अक्षरमाला वरती विचारले गेलेत. बुद्धिमत्ताचे आय थिंक सर्व प्रश्न इझी लेवलचे आहेत. जास्त काय हार्ड लेवलचे प्रश्न विचारलेले नाहीयेत. जवळपास 10 प्रश्न आपण इथं सोडत आलोत, परंतु एक पण प्रश्न इथं हार्ड लेवलचा नाहीये. 9 आणि 10 प्रश्न. ठीक आहे. तर बघा, आता यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे. इथं दोन्ही अक्षरमालाचे उदाहरणं आहेत. त्यामुळे आपण ABCD चा जो क्रम आहे तो इथं पटकन मांडून घेऊया.
तर बघा समजण्यासाठी थोडक्यात मी इथं मांडणी करून घेतलेले. आता या टाईपचं जर म्हटलं तर आपल्याला लगेच उत्तर काढता येईल तरी देखील सांगतोय. इथं आपल्याला आर दिलाय. आर पासून इथं एस आलाय. एस पासून टी, यू, व्ही पुढे काय येणार मग डब्ल्यू. कारण इथं डायरेक्टली लाईनच इथं सिरियल वाईज इथं लाईन इथं कम्प्लीट होत चालली आहे. म्हणजे पहिलं उत्तर आपलं डब्ल्यू आलं. पुढे 2 नंबरचं इथं ए दिलाय, त्यानंतर बी, त्यानंतर सी, डी, ई आणि पुढे काय येणार एफ येणार. म्हणजे एफ आपलं प्रश्नाचं इथं पुढे उत्तर आलं. पुढे आपल्याला तिसऱ्या नंबरचं आपण अक्षर घेतलं तर तिसरं झेड, वाय, त्यानंतर एक्स, डब्ल्यू, व्ही आणि पुढे काय येणार मग यू. इथं मायनस मायनस होत चाललंय. म्हणजे आपलं हे प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 मध्ये हे उत्तर आपल्याला दिसत आहे. ठीक आहे. पुढे याच स्वरूपामध्ये जर विचार केला तर आपल्याला पुढील प्रश्न काय दिलेला आहे आता ते आपण बघूया. तर बघा आपल्याला पुढील त्याच टाईपचा प्रश्न दिलेला आहे. इझी लेवलचा प्रश्न आहे. इथं बी पासून आय आलेला आहे. ठीक आहे. तर बघूया इथं बी पासून आय आलाय, त्यानंतर एन आलाय, त्यानंतर क्यू आलाय. ठीक आहे. तर इथं आपण बी, ठीक आहे, इथं बी आहे. बी पासून 1 2 3 4 5 त्यानंतर पुढे 6 7 याप्रमाणे तर आपण हे जर केलं तर इथं आय आलेलं आहे. ठीक आहे. 7 म्हणजे प्लस 7 झालेत. त्यानंतर पुढे बघा आय पासून पुढे काय आलंय आय पासून एन आलेलं आहे. ठीक आहे. म्हणजेच 1 2 3 4 5 म्हणजे प्लस 5. ठीक आहे. तर पुढे पुन्हा एन पासून काय आलेलं आहे क्यू आलेलं आहे. ठीक आहे. तर 1 2 3 म्हणजे प्लस 3. ही लाईन आपल्याला इथं मायनस मायनस 2 नी इथं होतच आली दिसत आहे. म्हणजे आता प्लस फक्त एकच करावं लागणार आहे. कारण इथं 7 5 3 2 2 चा गॅप आहे. 3 पासून 2 चा गॅप केला तर 1 येतं. मग क्यू पासून फक्त इथं आर येणार. म्हणजेच आर आपलं प्रश्नाचं पहिलं हे अक्षर असणार. ठीक आहे. इथूनच आपण इथं हे आणि हे यापैकी सूत्र आहे हे ठरवू शकतो. परंतु तरी देखील बाकीचं जर म्हटलं तर वाय पासून क्यू आलाय. ठीक आहे. वाय पासून क्यू कसा येतो वाय पासून जर म्हटलं तर क्यू. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 इथं 8 ने क्यू येतो बरोबर. तर आपण ही मांडणी करून घेऊया. इथं -8 झालेत. त्यानंतर क्यू पासून जर विचार केला तर क्यू पासून पुढे की आलाय 1 2 3 4 5 6 म्हणजेच -6 आणि पुढे देखील इथं जर म्हटलं तर इथं जी जर म्हटलं तर -4 ने आलाय. तर आपल्याला -2 ओळखायचंय. तर -2 केलं तर जी पासून इथं -2 ने इथं ई उत्तर येतं. म्हणजे म्हणजे आर ई आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं आपल्या इथे योग्य उत्तर होईल. तर या टाईपचे इथे प्रश्न विचारलेले आहेत मित्रांनो, जे की आपण यामध्ये बघितलेले आहेत. काही तुमची काही अडचण आली असेल, तुम्हाला काही प्रश्न समजले नसतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा. आता यामध्ये आपण 10 प्रश्न इथं सोडून घेतलेले आहेत. एकूण जर म्हटलं तर आजच्या या भागामध्ये जे पण लाईनशीर 10 प्रश्न होते ते आपण सोडून घेतले. आता बाकीचे इथून पुढे जर म्हटलं तर अजून काय बुद्धिमत्तेचे गणिताचे प्रश्न इथं दिसत आहेत. तर ते आपण पुढील भागामध्ये बघणार आहोत. ठीक आहे. तर हाच पेपर आपण पुढील भागामध्ये पूर्ण सोडून घेणार आहोत. या भागामध्ये आपण एकूण 10 प्रश्न बघितले. जे लगपाठ आले होते ते आपण 10 प्रश्न बघितले. पुढील भागामध्ये राहिलेले 10 ते 15 प्रश्न आपण बघणार आहोत मित्रांनो. तर या स्वरूपामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातात. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर फक्त एक व्हिडिओला लाईक करून घ्या. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जी बेल येते तिलाही क्लिक करून घ्या. बाकीचे क्लासेस बघितले नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकून देतोय. तिथून तुम्ही बाकीचे क्लासेस वगैरे बघू शकता. ठीक आहे. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.